SBI मध्ये आपण जे झिरो बॅलन्स अकाउंट काढतो इन्स्टा प्लस सेव्हिंग युनो ॲपच्या मदतीने, ते अकाउंट मी ओपन केले होते. ते जे आज मला ATM कार्ड डिलिव्हर झालेले आहे, हे पाहू शकता आपण. फक्त ATM कार्ड येते, चेकबुक किंवा पासबुक मिळत नाही. ते पाहिजे असेल तर आपल्या चेकबुकसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो आणि पासबुक हे बँकेमध्ये गेलं तरच मिळतं, ऑनलाईन पद्धतीने मिळत नाही. तर आपण ATM कार्ड खोलून बघू. ATM डिलीट झालेलं आहे. अजून काय काय आपल्याला बघू, ज्यामध्ये आपल्याला एक ATM ठेवण्याचं पाकिट मिळालेलं आहे आणि हे माहिती पुस्तक आहे ATM कार्डची, ज्यामध्ये आपल्याला समजते की किती लिमिट आहे खात्याला ह्या ATM कार्डसाठी वापरण्याकरिता. ATM कार्ड मिळाल्यानंतर नवीन ATM कार्ड कशा पद्धतीने ॲक्टिवेट करायचे त्याच्या पद्धती त्याच्याबरोबर आलेल्या लिफाफामध्ये असतात. सर्वप्रथम आपण पाहूया ATM कार्डच्या मशीनच्या मदतीने कशा प्रकारे ॲक्टिवेट करायचं नवीन ATM कार्ड. सर्वात प्रथम आपण ATMच्या मशीनमध्ये ATM इन्सर्ट करायचे. त्यानंतर आपली लँग्वेज सिलेक्ट करायची. त्यामध्ये हिंदी, मराठी, इंग्लिश अशा 2-3 प्रकारच्या लँग्वेज येतात. आणि त्याच्या पुढे जाऊन आपला अकाउंट नंबर आपल्या स्वतःजवळ असणे आवश्यक आहे का, तो एंटर करावा लागतो. तो एंटर झाल्यानंतर कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरला एक OTP येईल. तो OTP इन्सर्ट करावा लागेल तिथे आणि त्यानंतर आपल्याला 4 अंकी डिजिटचा पिन सेट करावा लागेल. तो एंटर केल्यानंतर आपला ATM कार्डचं नवीन पिन ॲक्टिवेट होऊन ATM कार्ड उपयोगास योग्य अशा पद्धतीने होऊन जाईल. त्यानंतरची पद्धत आहे युजिंग इंटरनेट बँकिंग, म्हणजे आपल्या स्वतःजवळ लॅपटॉप किंवा मोबाईल असेल त्याच्या मदतीने आपण ATM कार्ड ॲक्टिवेट करू शकतो. त्या सर्वप्रथम आपल्याला SBI online.sbi या वेबसाईटवर जाऊन आपल्याला सर्व्हिस ह्या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. त्यामध्ये डेबिट कार्ड ऑप्शन शो करत असतो, त्यावर क्लिक करायचे. त्याच्यापुढे ATM कार्डचा नंबर इन्सर्ट करायचा आणि ATM कार्ड पिन जनरेट इथे जाऊन क्लिक करायचे. त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरला एक OTP येईल आणि OTP तो इन्सर्ट केल्यानंतर ॲटोमॅटिक आपल्याला पिन सेट करायचा स्क्रीन डिस्प्ले होईल. त्यामध्ये जाऊन आपल्याला स्वतःचा जो आहे तो 4 अंकी डिजिटचा पिन सेट करावा लागेल आणि तो एंटर केल्यानंतर एक OTP येईल आणि तो OTP इन्सर्ट झाला की 4 डिजिटचा पिन सेट होऊन जाईल. त्यानंतर पुढची पद्धत आहे युजिंग SMS. यामध्ये आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून SMS करावा लागेल. पिन स्पेस 4 वेळा C टाकायचा, त्यानंतर 4 वेळा A टाकावं लागेल आणि तो आपल्याला 567676 या नंबरला सेंड करावा लागेल SMS रजिस्टर मोबाईल नंबरवरून. C ATM कार्डचे शेवटचे 4 डिजिट आणि 4 वेळा A म्हणजे ATM कार्डचं अकाउंटचे 4 नंबर शेवटचे 4 डिजिट तो टाकावा लागेल. आणि पिन म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला जो सेट करायचा आहे तो टाकावा लागेल. उदाहरणार्थ 1540 म्हणजे काय तर शेवटचे 4 डिजिट ATM कार्डचे आणि 5987 म्हणजे आपल्या अकाउंट शेवटचे 4 डिजिट हे टाकावं लागेल सुरुवातीला. त्यानंतर आपल्याला OTP रिसीव्ह होईल. त्याची 2 दिवस व्हॅलिडिटी आहे आणि तो मग आपण ATM कार्ड मशीनमध्ये ATM ब्रांचच्या ATM कार्डच्या मशीनमध्ये जाऊन तो एंटर करावा लागेल. परत व्हिडिओ आपल्या कस्टमर केअरला कॉल करून आपण चालू करू शकतो ATM कार्ड मशीन. परत SBI युनो ॲप आणि SBI लाईट ॲपमधून आपण चालू करू शकतो. त्याची पण प्रोसेस दिल्याप्रमाणे आहे. लॉग इन करा,
कार्ड ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर एस-बी-आय डेबिट कार्डवर जावा. तिथे माय डेबिट कार्ड एंटर सिलेक्ट करा. त्यानंतर आपलं आधार कार्ड अकाउंट नंबर लिंक आहे हे डिस्प्ले होईल. त्यानंतर ए-टी-एम कार्ड डेबिट कार्ड सिलेक्ट करा. त्यानंतर पिन जनरेट या बटनावर क्लिक करावं लागेल आणि तिथे पुढे जाऊन 4 डिजिटचा पिन टाकावा लागेल आणि कन्फर्म पिन म्हटलंय, की आपलं कार्ड ॲक्टिव्हेट होऊन जाऊन